हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 23 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे काव्य आणि पार्थ बोलत असतात. पार्थ बोलतो, फायनली मी तुमचं एकतरी स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आता मस्त IAS होऊन दाखवा, छान अभ्यास करा, आता मात्र आपल्या स्वप्नांना फॉलो करा, आता नो एक्सक्यूज. तेव्हा काव्य बोलते पार्थ, तेव्हा पार्थ बोलतो आय एम फाईन. इतक्या दिवस अँग्री पार्थ म्हणून वावरत होतो ना, जमत नव्हतं मला, मी असा हसराच बरा आहे. हे तोंड पाडून फिरणं दॅट्स नॉट पार्थ. छान कॉफी पिऊन किशोर कुमारची गाणी ऐकत फिरणारा पार्थ इज बॅक. तेव्हा काव्य बोलते, आत्ता ही प्रिटेंड करतायत का जुना पार्थ परत आला म्हणून. तेव्हा पार्थ हसून बोलतो की नाही, मी का प्रिटेंड करेल, मला आता छान वाटतंय. स्वतःला बांधून घेतलं होतं ना, ठरवून करत होतं ना, आता छान मोकळं झालं आहे. तुम्हाला खरं सांगू का, काही दिवस तुम्ही माझा राग जाण्यासाठी जे प्रयत्न करत होतात ना, माझा राग जायचा, पण नेक्स्ट मोमेंटला परत चिडायचो मी, किती चुकीचा वागत होतो ना मी. तेव्हा काव्य बोलते, अजिबात नाही, हर्ट झालेला ना तुम्ही तेव्हा. तेव्हा पार्थ हसतो आणि बोलतो, सोडा ना ते आता, किती दिवस त्या आठवणीत राहायच्या, त्यापेक्षा आपण आता छान आठवणी तयार करू, म्हणजे निरोप घेताना कडवटपणा राहणार नाही. तेव्हा काव्य बोलते, पार्थ आपण करूया आठवणी तयार, आपण करू शकतो छान स्वतःच्या मनाची तयारी करून वेगळं होऊ शकतो. काकांचं काय, त्यांना कळालं तर. तेव्हा पार्थ शांत होतो, काव्याकडे बघतो आणि बोलतो, बरोबर आहे तुमचं, सगळ्यात आधी आपण हेच करूया, डिवोर्स घेतोय म्हणून सगळ्यांना सांगून टाकूया. इकडे नंदिनी पण बोलते चला. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी थांब, आपण सगळ्यांना सांगून मोकळं होऊ, पण ते घरचे कसा विचार करतील. तेव्हा नंदिनी बोलते, त्याचा विचार करत राहिलो तर आपण त्यांना कधीच नाही सांगू शकणार. सुदैवाने आपल्या घरात कोणाचा डिवोर्स झालेला नाही, पण याचा विचार आपणच करत राहिलो आणि अचानक सांगितलं तर त्यांना धक्का नक्कीच बसेल, शॉक होतील, आरडाओरड करतील, कारणं देतील, पण आपण जे काही आहे ते खरं खरं सांगून टाकू. तेव्हा जीवा बोलतो, माझी तर हिंमतच होत नाही, लग्नाआधी माझं कुणाला तरी प्रेम होतं हे मी त्यांना कधी सांगू शकलो नाही. तेव्हा नंदिनी बोलते, ठीक आहे, तुम्ही नका बोलू, हवं तर मी बोलेन त्यांच्याशी. आधीच कोर्टाची पायरी चढून दाखवायची हिंमत दाखवली आहे मी, आता डोंगरावरून खोल दरीत उडी मारायची पण भीती नाही वाटणार मला. तेव्हा जीवा तिला बोलतो की नंदिनी, जर दरीत उडी मारायचीच असेल तर एकटी नको मारू, संसारात साथ देऊ नाही शकलो, पण ही गोष्ट तर दोघांची साथ देऊन सांगायला हवी घरच्यांना. तेव्हा नंदिनी जायला लागते. तेव्हा जीवा बोलतो, एक मिनिट, सगळ्यांना एकत्र सांगायचे की वेगवेगळं. तेव्हा नंदिनी बोलते, सगळ्यांना एकत्र सांगितलं तर त्रास होईल सर्वांना. तेव्हा जीवा बोलतो, ते तर होणारच आहे, पण तेव्हा नंदिनी बोलते, पण किंवा सगळ्यांना वेगवेगळं सांगितलं तर वेगवेगळं समजवता येईल सगळ्यांना. तेव्हा जीवा बोलतो, ठीक आहे, मी आईशी बोलतो, तू बाबांशी बोल. तेव्हा नंदिनी बोलते, हिमतीच्या गोष्टी मी करते खरं, पण कुठल्या तोंडाने बोलू मला खरंच काही समजत नाही आहे. या सगळ्यात त्या दोघांचा काहीच दोष नाही आहे, माझ्या आईबाबांसारखे चांगले आहेत ते दोघं खरंच डिझर्व नाही करत. इकडे काव्य पण बोलत असते, खरंच पार्थ काकू हे डिझर्व नाही करत. तेव्हा पार्थ बोलतो, बरोबर आहे, पण आपण दोघं हे सगळं सांगून मोकळं होऊयात. तेव्हा पार्थ जायला निघतो. तेव्हा काव्य बोलते, पार्थ ऐका ना, त्यांनी जर विचारलं तर तुम्हाला हे लग्न का नको आहे तर काय सांगायचं. तेव्हा पार्थ बोलतो, त्यांना सांगून टाकू, आपण एकमेकांना नकोसे झालो आहेत. तेव्हा काव्य थोडी घाबरते. तेव्हा पार्थ बोलतो, डोंट वरी, तुम्ही बोलायला जाऊ नका, तुम्ही बोलायला गेलात तर सगळे तुम्हालाच दोष देतील आणि मला ते आवडणार नाही. तेव्हा काव्य बोलते, आणि तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला बोलणे बसतील, ते मला आवडणार नाही. तेवढ्यात पार्थ काव्याकडे बघायलाच लागतो, ते मला बघवणार नाही. तेव्हा पार्थ काव्याला विचारतो, का नाही बघवणार. तेव्हा काव्य बोलते, मला एवढंच म्हणायचं की तुम्ही असे एकटे बोलायला जाऊ नका. तेव्हा पार्थच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते. तेवढ्यात काव्य बोलते, मी असेल तुमच्यासोबत. तेव्हा पार्थ पुन्हा काव्याकडे बघतो. तेव्हा काव्य पुन्हा बोलते, नाही म्हणजे त्यांच्याशी बोलताना मी असेल तुमच्यासोबत. तेव्हा पार्थ बोलतो, बरं मग आता काय करायचं, लेटर लिहायचं सगळ्यांना. तेव्हा काव्य बोलते, पार्थ माझे बाबा मला नेहमी सांगतात, कुणाला काहीही सांगताना भीती वाटत असेल, आपल्याला सांगता येत नसेल तर त्या माणसाला एकट्यात नेऊन त्याला सगळं सांगावं. तेव्हा पार्थ हसतो आणि बोलतो, हे बरं आहे, जसे माझी आई मला काही ना काहीतरी सांगत असते तसे तुमचे बाबाही तुम्हाला काही ना काही सांगत असतात. तेव्हा काव्य थोडी असते आणि बोलते, तुमच्यातली एक गोष्ट बरी मजेशीर वाटते हां मला. तेव्हा पार्थ बोलतो, कोणती. तेव्हा काव्य बोलते, टोमणी बरे मारतात तुम्ही. तेव्हा पार्थ स्माईल करतो आणि बोलतो, तुमच्याकडनंच मारायला शिकलोय म्हणजे मग बरे वाटणारच. तेव्हा पार्थ बोलतो, एनिवेज आपण मुद्दा भरकटतोय. तेव्हा काव्य बोलते, भरकटू दे ना, हे असं भरकटल्याने आपण आनंदी राहणार असू तर भरकटणं बेटर आहे ना. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि बोलतो, हे असं डिवोर्स पिटिशन फाईल करून आल्यावर हसणारे आपण पहिलेच असू. तेव्हा काव्य बोलते, मे बी असो. तेव्हा काव्य बोलते, कसं करायचं मग, आपण वेगवेगळेच बोलूया ना त्यांच्याशी. तेव्हा पार्थ बोलतो, ओके मी आईशी बोलतो. तेव्हा काव्य बोलते, मी बाबांशी. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो. तेव्हा काव्य बोलते की विक्रम काकांशी मी बोलते.
इकडे विक्रम तयार होऊन बाहेर, तेव्हा मिथून त्याला अडवून बोलतो, दादा कुठे चालले तुम्ही? तेव्हा विक्रम कुठे चाललाय ते सांगतो आणि जायला निघतो. तेव्हा त्यांच्या गप्पा होतात आणि जायला निघतो. तेव्हा मिथून बोलतो, दादा मला पिहू सांगत होती की सत्यनारायणच्या पूजात जरा गोंधळ झाला म्हणून. तेव्हा विक्रम पूजेमध्ये काय झालं ते सांगतो. तेव्हा विक्रम मंगळसूत्र दोघं मुलांनी कशी बायकांना सुलटी करून घातली ते सांगतो. तेव्हा मिथूनला थोडा ठसका येतो. तेव्हा विक्रम त्याला पाणी देतो. तेव्हा मिथून मनात बोलतो की अजिबात संसार सुरू झाला. इथे नंदिनी त्याला डिवोर्स पेपरवरून साईन करून घेते आणि हा जेव्हा तिला मंगळसूत्र सुलटं करून घालतो. डोक्याला मुंग्या आले ऐकून. तेव्हा विक्रम बोलतो, मिथून काय कसल्या विचारात पडलायस एवढा? तेव्हा मिथून बोलतो, काय नाही हो दादा, आपल्या मुलांच्या संसाराचा विचार करतोय. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांचा संसार या शिऱ्यासारखा गोड व्हावा. तेव्हा विक्रम बोलतो की काळजी करू नकोस, हा शिरा खा आणि तू आपल्या मुलांचा संसार या तुझ्या शिऱ्यासारखा नक्की गोड होणार. तेव्हा विक्रम गेल्यावर मिथून मनात बोलतो की हे काय चाललंय? जेव्हा नंदिनीचं डिवोर्स पेपरवर सह्या केल्या असताना मंगळसूत्र काय उलटे घालतात, सत्यनारायणच्या पूजेला काय बसतात. एकदा जीवाशी बोलावं लागेल. इकडे मिथून पिहूकडे येतो. तेव्हा मिथून पिहूला बोलतो, बाळा बाहेर बसून जरा चित्र काढत जा ना, एकट्यात का सारखी बसून असतेस? तेव्हा पिहू बोलते की मला आवडतं. आमच्या मिस बोलतात की एकट्यात बसून चित्र काढलं ना तर त्यात आपल्याला मेडिटेशन सापडतं. तेव्हा मिथून बोलतो, हां कसं काय? मिथून आणि पिहू बोलत असतात. मिथून जातो बाहेर. तेव्हा पिहू पुन्हा चित्र काढायला लागते. तेव्हा ती बोलते की अरे यार, या स्केच पेनला आत्ताच संपायचं होतं का? रम्याताईकडे जाऊन चित्र काढते. रम्याताईकडे जाऊन बघते स्केच पेन आहे की. ते रम्या आणि वसू खोलीत बोलत असतात. वसू जोरात बोलते, काय पार्थ आणि काव्या डिवोर्स घेणार आहे? तेव्हा रम्या बोलते, अगं हळू बोल ना, जगाला ओरडून सांगणार आहेस का? रम्या पटकन दरवाजा बंद करते. तेव्हा रम्या वसूला बोलते, तुझ्या लक्षात येते का आई, येत्या 6 महिन्यात पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार. तेव्हा वसू बोलते, या 6 महिन्यामध्ये वेगळं होण्याऐवजी ते दोघं जवळ आले नाहीत ना, म्हणजे मिळवलं. तेव्हा रम्या बोलते, काय? तेव्हा रम्या बोलते, काय बोललीस तू? तुला माझा आनंद बघत नाही का गं? निगेटिव्ह का बोलतेस? तेव्हा वसू बोलते, मी निगेटिव्ह बोलते? मी निगेटिव्ह बोलत नाही रम्या, प्रॅक्टिकल बोलते. पार्थ नेहमीच काव्यासाठी काही ना काहीतरी करत आला, ते आपण बघितलंय. आणि ती काव्य कधी कधी का असे ना पार्थसाठी काहीतरी करतेच. पुढच्या 6 महिन्यामध्ये दोघांनी एफर्ट्स घेतले आणि ती दोघं जवळ आली तर. तेव्हा रम्या बोलते की अजिबात असं काही होणार नाही, मी काही माशा मारायला इथं बसली का? नाही, फास्ट ट्रॅक करून त्या दोघांचा डिवोर्स 6 महिन्याऐवजी 3 महिन्यावर केला ना तर रम्या नाव सांगणार नाही. तेव्हा वसू बोलते, हो. तेव्हा वसू बोलते, मग कुठलं नाव लावशील? तेव्हा रम्या बोलते, आई. तेव्हा वसू बोलते, काय करशील काय? आत्तापर्यंत कॉफीमध्ये जायफळ घालण्याव्यतिरिक्त काही केलेलं नाही आहेस, बोल बच्चन. आणि म्हणे 6 महिन्याऐवजी 3 महिन्यात डिवोर्स करेल. आणि करायचंच असेल ना काहीतरी मोठं कर. हे असं दर वेळेला संधी साधून गोष्टी करायच्या नसतात, त्याच्या आधी विचार करायचा असतो, प्लॅनिंग करायचं असतात. तेव्हा वसू बोलते, हो का? तेव्हा रम्या बोलते, हो का? तेव्हा पिहू त्यांच्या रूमजवळ येते तिथेच थांबते. तेव्हा रम्या बोलत असते की मला बोलते प्लॅनिंग करते, तू काय आयुष्यात मोठं केलं आहेस गं? तेव्हा वसू बोलते, मी काय केलं आहे मोठं? या वसुंधराने काय केलेलं आहे हे बोलतेस रम्या? तू विसरलेली दिसतेस. या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलं होतं. हे सगळं बाहेर उभे राहून पिहू ऐकतच असते. पिहूला लगेच लग्नाच्या टायमाला काय काय झालं ते आठवतं. तेव्हा पिहू शॉक होते आणि बोलते की त्या दिवशी लग्नात जे काही झालं होतं ते सगळं वसू मावशीने केलं होतं. पिहूकडनं झाडाची फुलदाणी पडते तिथून. पिहू, वसू आणि रम्या पटकन पळत येतात. कोणी बाहेर, तेवढ्यात पिहू तिथून पळून जाते. वसू आणि रम्या ते झाड पडलेलं बघतात. तेव्हा वसू बोलते, हा पॉट कसा काय पडला? तेव्हा रम्या घाबरून बोलते, वाऱ्याने पडला असेल का? तेव्हा वसू बोलते, नाही, एवढा मोठा पॉट वाऱ्याने कसा पडणार? नक्की कोणीतरी होतं. तेव्हा रम्या बोलते, विचार करू नको, कोणी नसेल. तेव्हा वसू बोलते, काय विचार करू नको? तुझा विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आली. सतत जगासाठी मी तुझ्याशी भांडत असते, सतत तुझ्यासाठी मी जगाशी भांडत असते आणि तूच मला वरून विचारते आणि पार्थ आणि काव्याच्या डिवोर्ससाठी मी काय केलंय म्हणून. तेव्हा रम्या बोलते, अगं हळू, किती जोरात बोलतेस. तेव्हा वसू चिंतित असते की कोणीतरी आहे म्हणून. तेव्हा रम्या बोलते की हे बघा, आता विचार सोडा, आता तू मला बोललीस ना काहीतरी मोठं करायचं, त्याचं प्लॅन मी केलेलं आहे, त्याचा विचार करते. तेव्हा वसू बोलते, हो. इकडे जीवा खाली बळकटीवर झोपण्यासाठी बसतो आणि नंदिनी वरती सोफ्यावर बसून काहीतरी लिहित असते. तेव्हा जीवा बोलतो, आज इतक्या लेट काम करतेस? तेव्हा नंदिनी बोलते, हो, सगळा दिवस आज कोर्टातच गेला ना, आनंद निवासचं काही काम पेंडिंग आहे, तेच संपवते. तेव्हा जीवा बोलतो, आज आणखीन एक गोष्ट सांगून संपवायची होती, आई बाबांना डिवोर्सबद्दल सांगणार होतो ना. तेव्हा नंदिनी बोलते, हो. तेव्हा नंदिनी बोलते, पण आई बाबा बर्थडेला गेलेत. तेव्हा जीवा बोलतो, म्हणजे चला आता यायला उशीरच होईल त्यांना. तेव्हा जीवा बोलतो, आज त्यांना हे सगळं सांगण्याचं प्रेशर नाही आहे म्हणजे. तेव्हा नंदिनी बोलते, हो, पण उद्या सांगावंच लागेल. तेव्हा जीवा बोलतो गोंधळल्यामध्ये, थोडक्यात काय, आजचं मरण उद्यावर गेलं एवढंच.
तेव्हा जेव्हा बोलतो आई-बाबांना डिवोर्सबद्दल सांगितल्यावर ते कसे रिॲक्ट होतील याचा विचार करून खूप टेन्शन येतं आहे खरंच. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका, जोपर्यंत सांगत नाही प्रेशर राहणं साहजिकच आहे. तेव्हा नंदिनी बोलते एकदा सगळं सांगून झाल्यावर तुम्ही या जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती असाल. तेव्हा जेव्हा बोलतो म्हणजे तेव्हा नंदिनी बोलते मी नसेल ना इथे, तुम्हाला हवा तेवढा पसारा घालू शकता तुमच्या रूममध्ये. तेव्हा नंदिनी उठून कपाटाकडे जाते. तेव्हा जेव्हा शांत होतो आणि बोलतो पसारा करण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा तो आवरणारा कोणी असेल. नंदिनी जीवाकडे बघायला लागेल, तिथेच आजचा एपिसोड संपतो.